नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मालेगाव स्फोटाला प्रकरण होऊन आज 17 वर्ष पूर्ण झालेत आणि 17 वर्षाच्या नंतर आज त्याचा निकाल आलेला आहे आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घराच्या बाहेर पतित पावन संघटनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। एकंदरीत जाणून घेऊया काय भावना। पुण्याचे सुपुत्रांना आज जो भारतीय न्याय व्यवस्थेने न्याय दिला आहे त्याचा आज आम्ही स्वागत करतो। भारतीय न्याय व्यवस्थेने जो निर्णय दिला, ज्यांची जी निर्दोष मुक्तता केली, ही खरंच आज सगळ्यांसाठी आनंददायीची। भारताचे लष्कराचे प्रमुख ते कधीच भारताच्या कुठल्या जनतेसाठी चुकीचं काम करू शकत नाही, परंतु आपले युपीए सरकारने, काँग्रेसच्या सरकारने ज्या पद्धतीने चुकीचं काम करून आपल्याच लष्कर प्रमुखांना कुठं ना कुठेतरी एक खोटे आरोप केले आणि खोटे डब्बे लावले, ते आज भारतीय न्याय व्यवस्थेने पुसून काढले। आज या ठिकाणी पुण्याच्या सुपुत्रांची निर्दोष मुक्तता झाली, म्हणून आज आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आनंदोत्सव साजरा केला आणि आज आम्ही पेढे वाटून इथं स्वागत केलं। सर, निर्णय काय वाटतं दादा, एकंदरीत 17 वर्षाचा कालखंड म्हणजे याला बराच वेळ लागला का? किती वर्ष गेले यापेक्षा हिंदू हा आतंकवाद नाहीये। हिंदू आज तुम्ही पाहताल तर कित्येक वर्ष याच्यामध्ये काम करते। जास्तीत जास्त हिंदू सनातन धर्मातले प्रत्येक थोर संत होऊन गेले, प्रत्येक सामाजिक याच्यामध्ये काम करत असतात। आजच्या घडीला जास्तीत जास्त प्रबोधनाचं काम व पूर्णतः म्हणजे लोकांच्या चांगल्या कामासाठी जास्तीत जास्त काम करणारे हिंदुत्ववादी व हिंदू विचारांचे लोक आहेत, हे आज सिद्ध पूर्ण झाले। अच्छा, बरं दादा, एकंदरीत काय सांगाल, आज काय भावना आहेत तुमच्या? ना, आज आम्ही हिंदू म्हणून आनंद व्यक्त करतोय। आम्ही फटाके वाजले, पेढे एकमेकांना भरून, इतर सर्वसामान्य लोकांना पेढे भरून आम्ही आमचा आनंद व्यक्त करतो। अच्छा दादा, ज्यावेळेस आता कर्नलांशी भेट होईल, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की पतित पावन संघटनेच्या वतीने तुमच्या जाहीर सत्कार करणार आम्ही। आज त्यांचा जाहीर सत्कार करणार, कारण की त्यांचे जे खोटे आरोप घेतले आणि इतक्या वर्षाच्या कालखंडात त्यांना ज्या पद्धतीने म्हणतो ना की आज त्यांच्यावर हे होतं, पण माणसाला तो जो कालखंड असतो त्याच्यात टिकून राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी चुकीचं काम केलं नाही, आज भारतीय न्याय व्यवस्थेने सिद्ध करून दाखवलं, त्यामुळे त्यांचा सत्कार करणार एक पुणेकर म्हणून। एक शेवटचा प्रश्न, हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळं हा निर्णय आला का? नक्कीच हिंदुत्ववादी सरकार हे हिंदुत्ववादीसाठी काम करतं, परंतु त्यांनी हिंदुत्व काय ते हिंदू आतंकवाद हा शब्द पुसून काढावा अशीच मागणी। हा विजय सरकारचा नाही, तर हा विजय हिंदुत्वाचा आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आहे। नक्कीच, जसं सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी सांगितलं आपल्याला की यांच्या आज भावना खूप उत्साहामध्ये भावना आहेत त्यांच्या। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे। शुभदां वरदां मातरं वंदे मातरं, वंदे मातरं, भारत माता की जय।